नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की पाऊस इतका जोरदार चालू आहे. अशा पावसात गरमागरम खायला कोणाला आवडणार नाही. नेहमी तर आपण तोच पदार्थ खातो, पण चला आज आपल्या किचनकडे जायचं आहे आणि नवीन पदार्थ बनवायचे जे की नेहमी आपण पकोडे बनवतो पण त्यापेक्षाही भन्नाट. ह्या ठिकाणी एक टोपलं घेतलेलं आहे, अशी एक चाळणी घेतलेली आहे आणि मेजरिंग कप घेतलेला आहे. मेजरिंग कपने आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे. 1 कप मैद्यापासून भरपूर असा आपण भन्नाट पद्धतीचा पदार्थ बनणार आहोत. मैदा हा चाळून घ्यायचा. मैदा जेव्हा आपण कुठल्याही पदार्थासाठी घेतो तेव्हा चाळूनच घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपला मैदा चाळून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे. ओवा जेव्हा आपण कुठल्याही पदार्थात घालतो तेव्हा त्यासुद्धा आपल्याला चोळून घ्यायचा आहे. चोळून घेतल्यामुळे वास खूप छान येतो. अर्धा चमचा इतका आता ह्या ठिकाणी मी मीठ टाकून घेणार आहे. आता दुसरा एक पदार्थ आपल्याला तयार करायचा आहे. आता टोपलं आपल्याला थोडंसं साईडला करून आपण ह्या ठिकाणी एक छोटी वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये साधा 1 चमचा इतका आपण साजूक तूप घेतलेला आहे. बटर घेतलं तरी चालते. आता तुपामध्ये 1 चमचा इतकं मी ह्या ठिकाणी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. मैदा टाकला तरी चालतो. आता व्यवस्थित आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जे की तुपामध्ये पूर्ण कॉर्नफ्लोअर मिक्स होईल असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही वाटी आपल्या साईडला ठेवायचं आहे. अगदी कडकडीत तेलाचं मोहन आपण गॅसवरती ठेवलेलं होतं करण्यासाठी आणि ते छान गरम झालेलं आहे. 1 पळी इतकं आपण मैद्यामध्ये मोहन टाकलेलं आहे. आता गरम असल्यामुळे थोडंसं पळीनेच फिरवून घेणार आहे. नंतर जेव्हा थोडंसं थंड होईल तेव्हा आपण आता हाताने ह्याला अगदी व्यवस्थित आपल्याला 5 मिनिटाकरता वेळ देऊन आपण ह्या ठिकाणी मैद्यामध्ये जो साठा आपण गरम करून घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी काही गडबड करायचं नाही. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जर नाही केलं तर आपण जो पदार्थ बनवणार तो परफेक्ट होणार नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी साधारणतः घडी लावून आपण ह्या ठिकाणी 5 मिनिट चोळून घेणार आहोत. जेव्हा की मैद्याची मूठ बनेल इतका आपण ह्या ठिकाणी मैदा आपण साठात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. मला पाहताच लक्षात अगदी मस्त अशी मूठ बनत आहे. फुटत सुद्धा नाही, इतकी छान ही मूठ बनत आहे. व्यवस्थित आपण आता हे चोळून घेतलेलं आहे. आता पाणी घ्यायचं आणि पाणी हे बघत टाकायचं. एकदम पाणी टाकायचं नाही. आपल्याला बघत टाकून गोळा तयार करून घ्यायचा आहे. नेहमी जसं पीठ मळतो आपण त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला ह्या ठिकाणी हवं आहे. जास्तही पातळ करायचं नाही, जास्तही घट्ट करायचं नाही. थोडंसं आणखीन पाणी लागणार आहे. ह्या ठिकाणी पाहू शकता असं प्रेस करत मी ह्या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. आता अगदी घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे. आता ह्या ठिकाणी मैदा व्यवस्थित मळून झालेला आहे. त्याचे आपल्याला 5 डिव्हिजनमध्ये भाग करून घ्यायचं आहे. अगदी एकाच साईजमध्ये आता ह्या ठिकाणी 5 गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत. जसे की चपातीसाठी जसं आपण गोळा बनवतो त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी बनवलेला आहे. अगदी पातळ आता आपण जसं चपाती लाटतो साधी न घडी काढता तशी आपण ह्या ठिकाणी चपाती लाटणार आहोत. हवी तितकी जितकी मोठी होईल तितकी आपण ह्या ठिकाणी बनवायचे. अगदी सर्व चपात्या आपल्याला एकसारख्या 5 आपण चपात्या ह्या ठिकाणी लाटून घेणार आहोत. तुम्हाला पुढे सांगेनच आणखी कुठला पदार्थ आपल्याला ह्यासोबत खाण्यासाठी बनवायचा आहे. अगदी भन्नाट मुलांना मधल्या वेळेत किंवा शॉर्ट टिफिनसाठी जर तुम्ही असे पदार्थ बनवून ठेवलं तर बाहेरून आणण्याची गरज पडत नाही. जेव्हा की मुलं पॉकेटचे मागतात त्यापेक्षाही भन्नाट घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपण हा पदार्थ 1 महिनाकरता आरामात बनवून ठेवू शकतो. आता ह्या ठिकाणी 1 लाटी पूर्ण बनवून तयार झालेली आहे. आता एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये आपण ही लाटी ठेवून देणार आहोत. आता सर्व चपात्या आपल्याला ह्या गोळ्याच्या असंच बनवून घ्यायचं आहे. अगदी लहान मोठ्या जरी झाल्या तरी चालतात. असं काही नाही की गोलच आकार यायला पाहिजे असं नाही. आपल्याला पुढे आणखीन वेगळ्या पद्धतीने बनवायचं असल्यामुळे फक्त आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या. साधी लाटी आपल्याला ही मोठ्या आकारात तयार करून घ्यायचं आहे. आता सर्व लाट्या मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. सर्व लाट्या आता लाटून झालेल्या आहेत. ह्या ठिकाणी 5 चपात्या इतक्या आपण ह्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. चला तर पुढची तयारी करूया. आता ह्या ठिकाणी 1 लाटी आपण पोळपाटावरती घेणार आहोत. जे की आपण जे साठा तयार करून ठेवलेला आहे, जी पेस्ट बनवून ठेवलेली आहे साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअरची, ती आपल्याला थोडं करून पूर्ण आता ह्या चपातीवरती आपल्याला लावून घ्यायचं आहे. अगदी त्याच पद्धतीने दुसरी 1 लाटी ह्या लाटीवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आणि सेम आपल्याला तसंच आणखीन ह्यावरती साठा लावून घ्यायचा आहे.
प्रत्येक लाटीवरती आपल्याला साठा व्यवस्थित पूर्ण इकडे लागेल ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि वरून दुसरी लाटी आणखीन आपल्याला असं झाकून ठेवायचं आणि वरतून आणखीन आपल्याला साठा लावायचा आहे। सर्व लाट्या ह्या पद्धतीनं आपण ठेवून घेणार आहोत। आता सर्व लाट्यांना साठा लावून झालेला आहे। एकावरती एक आपण पूर्ण लाट्या ठेवून घेतलेल्या आहेत। आता ह्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं घडी घालून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येईल आणि बिलकुल न बिघडणारा पदार्थ आहे, परफेक्ट बनून तयार होतो। अशी घडी आपण आता ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याची लाटी बनवायची आहे। आता जमून तितकं मोठ्या साईजमध्ये आपण ह्याची लाटी थोडासा मैदा लावून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याची मोठी लाटी बनवायची आहे, कारण पोळपाटावरती तर ही बसणारच नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं लाटून घेऊन आपण हे डायरेक्ट ओट्यावर लाटून घेणार आहोत। ओटा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला हव्या त्या मोठ्या आकारामध्ये ह्याची लाटी बनवून घ्यायची आहे। आकाराकडे न लक्ष देता ह्या ठिकाणी आपल्याला उलटेनं घ्यायचं आहे आणि उलटेच्या साह्याने आपण असे लांबट पट्ट्या कट करून मधोमध आणखीन दुसऱ्या आकाराने सुद्धा आपण ह्या ठिकाणी बनवू शकतो। पण मला दुसऱ्या पदार्थासोबत खाण्यासाठी बनवायच्या असल्यामुळं मी ह्या ठिकाणी अशा मोठ्याच आकाराच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत। तुम्ही गोल आकारात किंवा शंकरपाळी आकारात कुठल्याही आकारामध्ये किंवा लहान चिरोटे साईज जरी केलं तरी चालतात, पण थोड्याशा मोठ्या साईजमध्ये मी केलेल्या आहेत। हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता। पूर्ण आता ह्या ठिकाणी पट्ट्या कट करून झालेल्या आहेत। गॅसवरती कढई ठेवली होती, तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय। कडकडीत तेल जेव्हा आपण गरम करतो त्यावेळेस आपण हे टाकलेलं आहे। जेव्हा आपण हे पट्ट्या टाकतो तेव्हा आपला गॅस अगदी मीडियम करायचा, गॅस फुल ठेवायचा नाही। एक प्रोसेस लक्षात ठेवा, गॅस जर फुल ठेवला तर ती वरून तळतील आणि आतमध्ये बिलकुल क्रिस्पी होणार नाहीत। त्यामुळे गॅस अगदी मीडियम ठेवून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचंय। तळते वेळेस घाई गडबड करायची नाही, सावकाश आपल्याला हे तळून घ्यायचंय, कारण आपल्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण जर हा पदार्थ बनवत असेल तर आपल्याला गॅस मीडियम ठेवून तळून घेतल्यामुळे ते क्रिस्पी पण होतात आणि त्याची टेस्ट पण छान येते। अगदी तुम्हाला पाहताच लक्षात येतं अगदी क्रिस्पी आणि गोल्डन कलरमध्ये आपण हे तळून घेतलेलं आहे। नमकीन पट्ट्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता सर्व पट्ट्या आपल्याला असंच तळून घ्यायचंय। आता सर्व पट्ट्या मी त्याच पद्धतीने जसं सांगितलं त्या पद्धतीने सर्व तळून घेणार आहे। अगदी छान तळून सुद्धा झालेले आहेत। क्रिस्पी आणि नमकीन आपल्या ह्या पट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत। क्रिस्पी आपल्या ह्या पट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत। पट्ट्यांसोबत खाण्यासाठी आता पावसामध्ये आपल्याला चहा तर हवाच, चला तर आपण आता चहा बनवून घेऊ। तुम्हाला नंतर मी तोडून दाखवते की किती क्रिस्पी झाले आहेत। गॅसवरती चहाचं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, चहापत्ती टाकून घेतली आहे। नेहमी प्रमाणात चहा मी काही वेगळा चहा बनवत नाहीये, अगदी नेहमी रेग्युलर जसा चहा मी पिते त्याच पद्धतीचा चहा या ठिकाणी बनवत आहे। अर्धा कप पाणी टाकलं, 1 चमचा चहापत्ती आणि 2 चमचे साखर टाकलेली आहे। अगदी छान खळखळ उकळू द्यायचं। उकळल्यानंतर थोडंसं मध्ये आपण आलं टाकणार आहोत। ह्या ठिकाणी आलं टाकून झालं की ह्या ठिकाणी आपण दूध घेतलेलं आहे, अर्धा कप इतकं दूध आहे ते टाकून द्यायचं आहे। दूध टाकल्यानंतर गॅस थोडा मीडियम करून 1-2 मिनिटाकरता उकळायला ठेवलेला आहे। तोपर्यंत तुम्हाला मी तोडून दाखवते की आतपर्यंत किती क्रिस्पी आपल्या ह्या पट्ट्या झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर अगदी असे त्याचे लेयर पडतात, अगदी खारी टाईप आपले हे पट्ट्या बनून तयार झाल्यात। नमकीन पट्ट्या तुम्हाला हे कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। अगदी लेयरदार मध्ये तुम्हाला पाहताच लक्षात आले असेल की किती ह्या क्रिस्पी झालेल्या आहेत। 1 महिन्याकरता आरामात टिकतात। मुलांना बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा तुम्ही असे घरी पदार्थ दिला तर मुलांना नक्की आवडतील। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या पट्ट्या कशा झाल्या आहेत किंवा तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला तर बोलता बोलता आपला चहा सुद्धा उकळलेला आहे, तर आता आपण चहा सोबत खाऊया। चला आता टेस्ट करून पाहणार आहेत। तुम्हाला ह्या पट्ट्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।